मुलांना शाळेला सुट्टी लागलेली आहे आणि मुलं घरी असली की नेहमीच काही ना काही वेगवेगळे पदार्थ खायला मागत असतात. तर आज आपण खास उन्हाळी सुट्टीच्या खाऊसाठी मस्त अशी बिना भाजणीची घरीच उपलब्ध असलेल्या फक्त 3 साहित्यांमध्ये झटपट अशी महिनाभर कुरकुरीत आणि खुसखुशीत राहणारी चकली कशी तयार करायची हे पाहणार आहोत. चला तर लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात. सर्वात आधी एका कढईमध्ये 1 वाटी पोहे काढून घ्यायचे आहेत. आपले रेग्युलर रोजचेच पोहे आहेत. अर्धी वाटी डाळ्या घ्यायच्या आहेत. त्याला फुटाण्याची डाळ किंवा पंढरपुरी डाळ असे देखील म्हणतात. 2-3 मिनटं खमंग भाजून घ्यायचं. थंड झाल्यानंतर सर्व साहित्य जे आहे ना ते मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचं आणि जेवढी शक्य होईल ना तेवढी एकदम बारीक अशी पावडर तयार करून घ्यायची आहे. सर्व साहित्य तुमच्या घरातील कोणत्याही एकाच वाटीने मोजून घ्यायचे आहे, म्हणजे कसं प्रमाण अगदी व्यवस्थित येईल. हे पहा, अशा प्रकारे पोहे आणि डाळ्यांची एकदम बारीक पावडर तयार करून घेतलेली आहे. आता एका सुजीच्या बारीक चाळणीने चाळून घेऊयात, म्हणजे काही जाड जर उरलं असेल तर ते निघून जाईल. आता त्याच वाटीने 1.5 वाटी तांदळाचं पीठ काढून घ्यायचं आहे. ते सुद्धा चांगलं असं चाळून घ्यायचं आहे. 1 वाटी पोह्यासाठी अर्धी वाटी भाजक्या डाळ्या आणि 1.5 वाटी तांदळाचं पीठ घ्या. अगदी परफेक्ट प्रमाण आहे. जिरे, ओवा, लाल तिखट, त्याच्यानंतर चवीनुसार मीठ, हिंग आणि हळद घालून घेतलेलं आहे. अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता पुन्हा पाव वाटी अगदी तेल कडकडीत गरम करायचं आहे आणि पाव वाटी तेलाचं कडकडीत मोहन जे आहे हे पिठावरती घालायचं आहे आणि चांगलं असं सर्व पिठाला हाताने चोळून घ्यायचं आहे, म्हणजे कशी चकली ना मस्त अशी खुसखुशीत तयार होते. पावच वाटी तेल घालायचं आहे, यापेक्षा जास्त घालू नका, नाहीतर तुमची चकली तेलकट होऊ शकते. आता लागेल तसं अगदी कडकडीत गरम पाणी घालायचं आहे आणि छान असा पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे. जास्त घट्ट नाही, जास्त पातळ नाही, अगदी मध्यम असं मळून घ्यायचं आहे. आता चकलीच्या सोऱ्यामध्ये पीठ भरताना पुन्हा थोडासा थंड पाण्याचा किंवा गरम पाण्याचा हात घ्यायचा, पीठ चांगलं मळून घ्यायचं आणि सोऱ्यामध्ये भरून घ्यायचं आहे आणि मस्त अशा चकल्या तयार करून घ्यायच्या आहेत. चकल्या पहा, काय मस्त अशा गोल, गरगरीत आणि काटेरी तयार होत आहेत. अजिबात करताना मध्येच कुठेही तुटत नाही आहेत. हव्या तेवढ्या 5-6 चकल्या करायच्या आणि लगेचच एका साईडला तळायला घ्यायच्या. कढईमधलं तेल देखील चांगलं असं कडकडीत गरम झालेलं आहे. कढईमध्ये जेवढ्या एका वेळी चकल्या मावतील ना तेवढ्या तुम्ही तळून घेऊ शकता. पहिल्या बॅचमध्ये मी 3 चकल्या तळून घेत आहे. सुरुवातीला गॅसची फ्लेम जास्त मोठी ठेवायची आहे, नंतर मध्यम गॅसवरती आपल्याला या चकल्या मस्त अशा हलक्याशा सोनेरी रंगावरती तळून घ्यायच्या. तळाशी चकल्या जाऊन बसल्या की समजावं चकल्या मस्त अशा तळून तयार आहे. हे पहा, अशा प्रकारे मी चकल्या तळून घेतलेल्या आहेत. त्याच पद्धतीने उरलेल्या सर्व चकल्या तयार करून घेते. चकल्या पहा, अजिबात तेलकट झालेल्या नाहीत, मस्त अशा खुसखुशीत झालेल्या आहेत. अजिबात कडक स्वरूपाच्या वेगळे झालेल्या नाहीत. कशी वाटली रेसिपी? आवडली असेल तर जरूर करून पहा आणि कशी झाली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.